परंडा तालुक्यातील कुंभेफळ मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस हवालदार शंकर डोंगरे यांनी दारू पिऊन मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याची घटना 7 मे रोजी घडली असून या प्रकरणी पोलीस निरीक्षक विनोद इज्जत पवार यांच्या फिर्यादीवरून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मालेगाव जिल्हा नाशिक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शंकर डोंगरे यांची लोकसभा निवडणुकीच्या कुंभफळ येथील मतदान केंद्रावर 7 मे रोजी बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती। पोलीस हवालदार शंकर डोंगरे हे दारू पिऊन मतदान केंद्र क्रमांक 208 वर गोंधळ घालत असल्याची माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी परंडा पोलीस ठाण्यास दिली। माहिती मिळताच निरीक्षक विनोद इज्जत पवार, पोलीस नाईक शमराजे शिंदे, पोलीस नाईक शेवाळे, पोलीस अंमलदार मनोज यादव, चालक पोलीस अंमलदार सरगर यांचं पथक तात्काळ कुंभेफळ येथे दाखल झालं असता मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात कर्मचारी दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालून असभ्य वर्तन करीत असताना दिसून आले। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीस हवालदार शंकर डोंगरे यांनी परंडा पोलिसांनी ताब्यात घेऊन परंडा उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता सदर कर्मचाऱ्यानं मद्याचं सेवन केलं असल्याचा रिपोर्ट आल्यानं पोलीस नाईक शंकर डोंगरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास नितीन गुंडाळे हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।